नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये। तर मंडळी, शेगव्याच्या शेंगा हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या आहेत। तर त्याची पानंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप बहुगुणी आहेत। शेगव्याच्या पानामध्ये विटॅमिन सी आणि फायबरचे खूप प्रमाण असते। त्याच शेगव्याच्या पानाची आपण इथे रेसिपी बघणार आहोत। तर सर्वप्रथम इथे मी शेगव्याची कोवळी पानं घेऊन ती स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्यात घेतली। नंतर ह्या पानांना मी असं व्यवस्थित बारीक कट करून घेतलं। आता गॅसवरती मी पॅन ठेवून ह्यात मी 1.5 पळी तेल घातलं। मग व्यवस्थित तेल गरम झाल्यावरती ह्याच्यात मी अर्धा चम्मच जिरं घातलं। जिरं व्यवस्थित असं तडतडल्यावरती मी ह्याच्यात 2 मोठे बारीक कट केलेले कांदे आणि 3 मिरच्या घातल्या। कांदा हा व्यवस्थित आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा सुद्धा नाही। मग कांदा आपला व्यवस्थित परतून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूणच्या पाकळ्या मी ह्याच्यात घातल्या। लसूण सुद्धा आपल्याला पुन्हा असा 2 मिनिटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। मग लसूण परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घातली। हळद आपल्याला ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। व्यवस्थित असं मिक्स करून मी हे मीठ आणि हळद घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी कट केलेला शेगव्याचा पाला मी ह्याच्यात टाकला। व्यवस्थित असं मिक्स करून मी 5 ते 10 मिनिटं ह्या शेगव्याचा पाला झाकून ठेवला। ह्या शेगव्याच्या पाण्याला थोडाफार पाणी सुटतो, तरी सुद्धा मध्ये मध्ये ही भाजी आपल्याला हलवत राहायची आहे। पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी आपली ही भाजी 50 ते 60% व्यवस्थित अशी शिजलेली असते। मग ह्याच्यात मी ओला नारळ आणि थोडे भाजलेले शेंगदाणे हे मिक्सरला आधीच बारीक वाटून घेतले होते, ते मी ह्याच्यात घालणार आहे। व्यवस्थित मी ह्याचा बारीक करून घेतलेले होते अशा प्रकारे। व्यवस्थित मग हे ह्याच्यात मी घातलं आणि पुन्हा ही भाजी मिक्स करून घेतली आणि मग परत मी ही 10 मिनिटासाठी मंद गॅसवरती झाकून ठेवली। खरंच ही भाजी शरीराला जितकी फायद्याची आहे तितकी चविष्ट पण आहे। आता ही आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। तयार आहे आपली बहुगुणी उपयोगी अशी शेगव्याच्या पानाची भाजी। नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तरच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। धन्यवाद।